हाय फ्रेंड्स, मी समीक्षा आणि समीक्षाच रेसिपीमध्ये तुमचे स्वागत आहे. तर आज बघणार आहोत आपण आळूच्या पानांपासून बनवण्यात येणारी अतिशय झटपट होणारी आळूवडी. झटपट होणारी आणि तामझाम नसणारी आळूवडी ही जेवढी झटपट होते तेवढीच झटपट संपते देखील, कारण ही तेवढीच चविष्ट देखील बनते. तेव्हा मैत्रिणींनो, झटपट होणारी आळूवडी आपण कशी बनवायची आता बघूया. इथे 2 बटाटे घेतलेले आहेत. ते आता स्वच्छ धुवून त्याचे सालं काढून मी हे किसून घेतलेले आहेत. त्याच्यानंतर ह्या 2-3 मिरच्या, लसूण आणि थोडंसं अद्रक जे आहे ह्याचे बारीक वाटण करून घेतलेलं आहे. आता त्याचसोबत बाउलमध्ये 1 कप डाळीचे पीठ घेतलेले आहे आणि आपल्याला या डाळीच्या पिठाचे बॅटर बनवून घ्यायचे आहे. परंतु इथे आपल्याला पानांना पीठ लावायचे नाही आहे, तर आपण आज वेगळ्या पद्धतीची आळूवडी करून बघणार आहोत. नेहमीप्रमाणेच पानं लावा, पीठ करा, वाफवा, मग त्याच्या वड्या करा. यापेक्षा आपण जरा आज वेगळ्या पद्धतीने आळूवडी करून पाहणार आहोत. बेसन पिठाचे अशा पद्धतीने कन्सिस्टन्सी असलेले बॅटर आपण बनवून घ्यायचे आहे. आता दुसरीकडे इथे मी अळूचे 12 ते 15 पानं घेतलेले आहेत. हे पानं स्वच्छ धुवून पुसून मी कोरडे करून घेतलेले आहे. परंतु आता आपल्याला पानांना पीठ न लावता एका वेगळ्या पद्धतीने आपल्याला आळूवडी बनवायची आहे. तर बघा, पानं एकावर एक ठेवून मी अशा पद्धतीने त्यांना कापून घेणार आहे. अशा पद्धतीने गोल पुटचुंडी करून आपण बारीक असे पानं कापून घेणार आहोत. अशा पद्धतीने केलेली आळूवडी नेहमीच्या आळूवडीप्रमाणेच लागते, परंतु अगदी झटपट होते. शिवाय त्यापेक्षा जास्तही चविष्ट म्हटली तरी चालेल. आता इथे बघा, अशा पद्धतीने सर्व पानं मी बारीक चिरून घेतलेले आहेत. आळूची पानं छान कोवळी आणि फ्रेश असल्यामुळे इथे छानपैकी बारीक झालेली आहेत. आता दुसरीकडे पॅन ठेवून मी त्याच्यात जिरे आणि मोहरी टाकलेली होती. जिरे मोहरी छान तडतडल्यानंतर मी इथे 1 चमचा तीळ टाकत आहे. तीळ छान फुगल्यानंतर किंवा छान तळले गेल्यानंतर मगाशी करून ठेवलेले मिरचीचे आणि अद्रकचे जे वाटण आहे ते मी इथे तेलात टाकलेले आहे. मिरची टाकल्यामुळे अतिशय छान अशी चव येते. आता इथे ही मिरची लसूण आपण व्यवस्थित परतवून घ्यायचे आहेत. आणि आता या ठिकाणी मी पाव चमचा हळद टाकत आहे. त्याचसोबत थोडं हिंग टाकलेलं आहे. आळूवडी किंवा कोथिंबीर वडी अशा पदार्थ बनवत असताना आपण डाळीच्या किंवा बेसनाच्या पिठाचा वापर करतो आणि ते बाधू नये म्हणून आपण त्यात हिंग किंवा ओवा टाकतो. त्याचप्रमाणे ओवा टाकून मगाशी चिरून घेतलेले आळूचे पानं मी इथे टाकत आहे. थोडे थोडे करून सर्व आळूची पानांची जे चिरून घेतलेली भाजी आहे ती इथे मी टाकून घेतलेली आहे. गॅसची फ्लेम इथे मीडियम टू लो ठेवून आपल्याला हे परतवून घ्यायचं आहे. फोडणीमध्ये चिरून घेतलेले आळूचे पानं व्यवस्थित मिक्स करून घ्यायचे आहेत. साधारणतः 1 ते 1.5 मिनटं परतवल्यानंतर मी इथे चवीनुसार मीठ टाकलेले आहे. त्याच्यानंतर हे परतवून घ्यायचे आहे. आता मगाशी करून घेतलेले बॅटर जे होते, म्हणजे बेसन पिठाचे जे बॅटर होते ते मी इथे टाकलेले आहे. आता हे बॅटर आणि चिरून घेतलेले आळूचे पानं व्यवस्थित मिक्स करून घ्यायचे आहेत. गॅसची फ्लेम इथे मीडियम टू लो ठेवायची आहे आणि सतत ढवळत राहायचं आहे, जेणेकरून पीठ जे आहे ते खाली लागू नये किंवा बनवून घेतलेले बॅटर आहे त्याच्या गुठळ्या होऊ नये किंवा गाठी होऊ नये. आता बघा, अशा पद्धतीची कन्सिस्टन्सी झालेली आहे आणि इथे मी बटाट्याचे कीस जे आहे ते टाकलेलं आहे.
आता बटाट्याचे कीस जे आहे ते नंतरही टाकले तरी बटाटे छान शिजू शकतात, कारण आपण त्यांचा कीस करून घेतलेला आहे आणि अशा पद्धतीने चिरून घेतलेला बटाटा वाफेवर देखील शिजू शकतो। बटाटा आणि इतर मिश्रण व्यवस्थित एकजीव करून घ्यायचे आहे। गॅसची फ्लेम आपल्याला लो टू मीडियमच ठेवायची आहे। आता इथे साधारणतः 1 ते 1.5 मिनटं मी झाकून ठेवलेले होते आणि आता हे पीठ व्यवस्थित शिजलेले आहे। आता फक्त आपल्याला याच्यात टाकलेला बटाटा नीट शिजलेला आहे की नाही हे बघून घ्यायचं आहे। बटाटा थोडा ताठर असल्यामुळे मी हे मिश्रण पुन्हा झाकून ठेवत आहे। 1 मिनटं पुन्हा झाकल्यानंतर इथे आपले मिश्रण जे आहे ते व्यवस्थित शिजलं गेलेलं आहे आणि त्याचसोबत बटाटाही छान शिजला गेलेला आहे। आता आपण हे जे मिश्रण आहे एका ताटात काढून घ्यायचं आहे। खाली ताटाला तेल लावून घ्यायचं आहे आणि मग हे पीठ किंवा मिश्रण ताटामध्ये काढून घेतलेलं आहे। हाताला थोडे तेल किंवा पाणी लावून आपण हे एक समान करून घ्यायचे आहे। तुम्ही पळीच्या साहाय्याने किंवा इतर कोणत्या साधनाने करून घेतलं तरी चालेल। सुरुवातीला हे मिश्रण गरम गरम असतं तेव्हाच आपल्याला ते अशा पद्धतीने एक समान करून घ्यायचे आहे। आता मी इथे वरून गार्निशिंगसाठी तीळ टाकलेली आहे। तीळ आता व्यवस्थित दाबून घ्यायचे आहे आणि आता इथे किसून घेतलेलं मी थोडं खोबरं टाकत आहे। बघा अशा पद्धतीने आपल्याला हे प्रेस करून घ्यायचं आहे। ही आळूवडी वाफवून घेतलेली आहे आणि काहींना फक्त वाफवलेली आळूवडीही आवडते। या ठिकाणी तुम्ही ही आळूवडी खाऊ शकतात, परंतु काहींना ही फ्राय केल्याशिवाय खायला आवडत नाही। तर इथे आपण आळूवडीचे व्यवस्थित चौकोनी तुकडे करून घ्यायचे आहेत आणि एका फ्राय पॅनमध्ये आपण तिला तळून घ्यायचे आहे। अतिशय छान सेट झालेली आहे आणि अगदी कमी वेळेत ही आळूवडी तयार झाली आहे। मैत्रिणींनो, तुम्ही ही आळूवडी घरी एकदा नक्की ट्राय करून बघा। घरात तुमच्यासोबत सर्वांनाच खूप आवडेल याची मला खात्री आहे। तर आता ही बनवून घेतलेली वाफवून घेतलेली आळूवडी बघा अशा पद्धतीने किती सुरेख दिसते आहे। आता तिला आपण फ्राय करून घ्यायची आहे। त्यासाठी फ्राय पॅनमध्ये मी तेल टाकलेले आहे। तेल छान तापत आल्यावर थोडीशी मोहरी टाकलेली आहे। इथे मोहरी आणि जिरे छान तडतडल्यानंतर 10 ते 12 पानं कढीपत्त्याची मी इथे टाकलेली आहे। कढीपत्ता छान फ्राय करून घ्यायचा आहे आणि मगाशी करून घेतलेले आळूवडीचे जे खांड आहेत ते आपल्याला या तेलामध्ये फ्राय करून घ्यायचे आहेत। गॅसची फ्लेम मीडियम ठेवून बघा अशा पद्धतीने आळूवडी आपण एक एक करून पॅनमध्ये ठेवून घ्यायची आहे। 1 ते 1.5 मिनटं अशीच राहून ती पुन्हा आपल्याला पलटवून घ्यायची आहे। अतिशय छान कुरकुरीत, खमंग आणि चविष्ट, चटपटीत अशी आळूवडी इथे तयार झालेली आहे। अगदी दिसता क्षणी खावीशी वाटणारी ही आळूवडी तुम्ही नक्की ट्राय करून बघा। मैत्रिणींनो, आजची ही रेसिपी तुम्हाला कशी वाटली हे समीक्षाज रेसिपी चॅनलच्या कमेंट बॉक्समध्ये कळवायला चुकू नका। त्याचसोबत चॅनलला सबस्क्राईब केले नसेल तर सबस्क्राईब जरूर करा आणि वेळात वेळ काढून समीक्षाज रेसिपी चॅनलला भेट दिल्याबद्दल तुमचे